हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्री स्वामी समर्थ महात्म्य याचं पारायण करणार आहोत. तर चला या पारायणाला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ महात्म्य. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री दत्तराज गुरुवे नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. करीतो कसबा गणपतीचं नमन, जोगेश्वरी मातेचं ध्यान, कुल माता काळेश्वरीचं वंदन. खंडोबराया धरितो तुझे चरण, माता पिता अति पुण्यवान. होतो सेवेसी तत्पर, करदव्या जोडन. आठव होताची पाजरती नयन, कोण लाड आता पुरवेल. अक्का अण्णांनी सतर्म केले जीवनी, दुःखांतीसाठी सत्वर गेले धावूनी. जनाधीर देऊनी झाले किंवा समाधानी. श्री स्वामी समर्थ माऊलींची आगाध लीला कशी सांगू तुम्हाला. न उमजे मला परी लिहिण्या प्रवृत्त करिकी. लिहावे की न लिहावे, कैसे काय करावे, कोणाशी आता पुसावे. मन झाले बेचैन ऐशा अवस्थेत, गिरीश आला धावत. रस्त्याने येता झाला दृष्टांत, सांगू लागला स्वामी प्रसादी. स्वामी वदती त्याला, सांगावा धार प्रतापाला. लिखोगे किताब तो मिल जाएगा जवाब. स्वामींनी दिला आशीर्वाद, पोती असे भक्तांचे प्रसाद. नित्य पठन पुण्यप्रद, वाचन करिताची पळतील दैन दूर. दत्तावारी श्री नरसिंह स्वामी, कार्य केले ब्रह्मन करुणी. वाडी औदुंबर गाणगापुरी राहुनी, भक्तजन तारिले अगणित. गाणगापुरहुनी निजानंदी श्री गुरु निघाले, भक्त सवे धावू लागले. समाधान त्यांचे केले, जड अंतकरणी सर्व मठी परतले. श्री गुरु अश्वस्थिती त्यावेळी असेल दृढ भक्ती ज्या जवळी. दर्शन देईल वेळोवेळी, भक्त रक्षणार्थ मूळचा मीही दत्त भक्त. श्री स्वामी समर्थ आले जीवनात, मन होते सदन गीत. दत्त स्वामी असती एकची, श्री नरसिंह स्वामी गेले श्री शैलाशी. शुक्रवार माघ कृष्ण प्रतिप्रदेशी, बहुद्यान नाम संवत्सरासी. राहिले आनंदस्थानी. समाधी स्वामींची लागली वारुळाने, दिव्य मूर्ती झाकली. 300 वर्षे निघून गेली, आश्चर्य घडली विश्वात. वणी लाकूड तोड्या आला, कुऱ्हाडीचा घाव बसला. स्वामी माऊलींच्या मांडीला वर्ण कायमचा उमटला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली, त्रिकोणी रूपी मूर्ती अवतरली. देवादिकांनी लोटांगणे घातली. अनंत ब्रह्मांडाच्या स्वामीस अजून भाऊ तेजोराशी स्वामी प्रगटले. नयन भक्ताचे दीपले, जनकल्याणार्थ महाराज निघाले. भारत भ्रमण करण्यास स्वामी काशी क्षेत्री आले. तेथून काली माता दर्शनास गेले. उत्तर देशी भूत फिरले, भक्तजनार्थ स्वामी फिरले गंगातरी. हरिद्वार बद्रिकेदारी, सुखी व्हावे जन ही तळमळ अंतरी. म्हणून ब्रह्मती केली निशिदिनी. सन 1838 आले प्रभुम स्वामी मंगळवेढ्यात. 12 वर्षे राहून झाले पुनीत ते, धन्य धन्य ते गाव. गावात होता बसपा तेली, बसपा स्वामी भक्ती त्याची भली. कळवली गुरु माऊली, उद्धार केला बसपाचा. बसपाची गरिबी अत्यंत, अन्नाची अति भ्रांत. भुकेने पत्नीही असे तळमळत. दारिद्र्य कोणास असू नये, निबिडे वनी स्वामी सवे. बसपा धावे भरभर, परी सर्प दिसू लागले भयंकर. कापू लागला थरथर, आता स्वामी एकच आधार. स्वामी वदती त्याला, घे यातील सर्पाला. कशासाठी तू भ्याला, पाठीशी मी असता. भयभीत बसपाने वस्त्र घेतले, करी चटकन घातले सर्पावरी. धावत आला घरी, उभा टाकला पत्नी समोरी. बसपाने घाबरून वस्त्र दिले फेकून, सुवर्ण कांब पडली धाडकन. आश्चर्य झाले की स्वामी तेथून निघाले, पंढरपुरी आले. विठ्ठलास भेटले, सुंदर ते रूप. कालांतराने स्वामी आले फिरत अक्कलकोटी खंडोबाच्या मंदिरात. बसपा असे समवेत होती आश्विन शुद्ध ललित पंचमी. साल होते 1856. अक्कलकोट झाले पावन, भक्तांना नावया उद्धारून. परब्रह्म अवतरले, स्वामीची आगाध लीला. वदती भक्त अक्कलकोटी जाऊ चला. दर्शन होताच दुःख दैन राहील कशाला. अवधूत
सामर्थ्य समर्थ चरणी स्वामीची आजही येते प्रचिती. प्रसादी गोगावले मठी दिली विभूती महती त्यांची वर्णू किती. 49 मंगळवार पुणे स्थान असे बर्वे जुल 1 सन 2001 ला आषाढ शुद्ध एकादशीला अवधूत चमत्कार घडला. विभूती प्रवाह येऊ लागला. ऐसे कैसे घडले कळेना आम्हाला. स्वामी फोटोतून काचे बाहेर विभूती प्रवाह आला. सौ अपर्णाने प्रथम तो पाहिला. साक्षात्कार घडला. प्रज्ञा श्रीधर मजला. अक्कलकोटी जैसे घडले तैसे इथेही घडू लागले चमत्कार. तेची होत राहिले फरक नावातच. गरिबीस मिळू लागले धन. विद्यार्थी पास होऊन जाऊ लागले आनंदून. कित्येक वर्षांनी भगिनींना झाले संतान. अशक्य ते शक्य करतात स्वामी. कोर्टाची कामे झाले कित्येकांची. घरे झाली स्वतःची. चिंता न उरली आजाराची. श्री स्वामी समर्थ कृपे कित्येक मुलांचे विवाह झाले. स्वामी प्रसादी दर्शन येऊ लागले आणि विवाह पटकन जमले. समर्थाची लीलाच न्यारी आणि आहे काळ धकाधकीचा. परी श्री स्वामी समर्थ जप करा 10 मिनिटाचा. तारक मंत्र आणि स्थवन एकदा तरी वाचा. घ्या स्वामीचा अनुभव. स्वतःचा करा देवा नमन. मन ठेवा सदैव पावन. करा भगवंताचे चिंतन. सदैव स्वामी राहती पाठीशी. स्वामीची येथील विभूती मात करते काळावरती. भक्ताजवळ विभूती असती भय नसते कदापि. करा स्वामीचे स्मरण. स्वामी करती सर्व संकट हरण. चिंतेत काय उरले कारण. समर्थ पाठीशी असता. स्वामी प्रसादी घेता दर्शन. मन होई अति प्रसन्न. शांत होती नयन. स्थिर होते चित्त. भक्त निगती घाईत. परी स्वामी नाही सोडत. नाही पाय निघत. खिळून ठेवती तासनतास. रूप न्याहाळ किती सुंदर. स्वामी दयाद्रतेचा सागर. येतो नयनी भक्ती रसाचा पाझर. घालती स्वामी कृपेचे पाखर. जड अंतकरणी भक्त निगती हळूवार. कुणी द्वार लावती भक्त पुन्हा जिन्यातून डोकावून बघती. क्षणात नयन डबडबती. मान उंचावून स्वामी पाहती. हितगुज काही करती भक्तास निरोप देती. भक्ती होतेस अवधूताची. स्वामी प्राणसखा आमचा. वाटाडा जन्मोजन्मीचा. आनंद जसा कृष्ण गोपिकांचे नाते तसेच आमचे असे. राजधिराज येगुराज स्वामी समर्था. वाटे तुझीच गावी गाता. ठेवतो चरण माता. कृपा असू द्यावी भक्तावरी. समर्थाने दिली अशी वचने होऊन अत्यंत प्रसन्न. भक्त करिताची स्मरण. तात्काळ धावून येईन मी. गोगावले मठी यावे दर्शन सारे या प्रतिदिन. आहे येथील महिमान निदान. गुरुवारी होऊ नये विस्मरण. कथा मागील राहिली. समर्थ स्वारी अक्कलकोटी आली. पुढे कथा कैसी वर्तली सांगावी तात्काळ. होते संगीत मन. करावे कैसे लेखन. परी आगाध लीला गायन. माऊलीचे माझ्या स्वामी चरण वंदून. करीतो लीलाचे कथन. मज न येतेस लेखन. परी स्वामीचे म्हणून घ्या गोड मानून. ऐसी विनोनी भक्ता तुला. तू स्वामी भक्त भला. म्हणून नसे चिंता मला. स्वामीच उद्धारणार भक्ताला. स्वामी कृपा एकदा होता मग काय उणे जगता. स्वामी आपली माता आहे विश्वमाऊली. होता अहमद नामक येवन. स्वामीस वेडा समजून. रिकामा हुक्का देऊन गेला माऊलीची चेष्टा करण्या. स्वामींनी हुक्का घेतला. ज्वाळ त्यातून निघाला. येऊन तो घाबरला. येई शरण स्वामीस. अहमदास कळले स्वामी 3 दिवस उपाशी राहिली. हृदय त्याचे कळवळले. घेऊन गेला चोळप्याच्या घरी. चोळपा थकबगला पाहून. कोटी सूर्याच्या कारुण्याला आनंदाने नाचू लागला. आजी स्वामीदेव आले घरी. केले स्वामींनी भोजन. चोळप्याचे पाजरू लागले नयन. स्वामीस आवडले सदन. राहू लागले चोळप्याकडे. स्वामीस चोळपा स्नान घालतेस. केशर चंदन भाली लावतेस. आचमन 2 देतेस. नित्य ऐसा क्रम असे. तन मन धन अपूर्ण वेळेस. घरातील सामान विकून करू लागला भक्तीचे सेवन. चोळप्याचे थोर मन. चोळप्याच्या घरी लागे दर्शनाची बारी. असंख्य होते सेवेकरी. रात्री 12 वाजती. होते सेवेकरी अगणित. परी नावे किती सांगावीत. असती सर्वच भक्ती मार्गात. धन्य ते शिष्य. चोळपा, बळप्पा, भुजंगा, सुंदराबाई, धोंडीपा, कानफाट्या, स्वामीसुत, शिवबाई सर्वाचीच स्वामी आई. होते सारे सेवेत तत्पर. महाराज होते चोळप्याच्या मठात. गुंतले सारे स्वयंपाकात. लक्या गेला बाजारात गूळ आणण्यासाठी. महाराज झाले रडवले.
लख्या गुळ खाता माका नाही देता म्हणाले. कोकणी सर्व बाजाराकडे धावले. होते महाराज अंतर्ज्ञानी. स्वामी न मानी जाती, कोणाच्याही घरी राहती, समान सर्वांस मानती. होती भक्तीवर प्रीती, कधी राजाच्या घरी तर कधी रंकाच्या द्वारी. ऐसी लीला न्यारी, समर्थ चिया दरबारी. होता श्रीधर तरुण, पोटदुखी झाली दारुण. अवस्था अति करुण, होई बेचैन रात्री दिन. स्वामी अति कळवळे, औषध त्यास सांगितले. कडुलिंबाचा रस घे म्हणाले. गेली त्याची व्याधी. वार्ता कळाली मालोजी राजाला. चोळप्याच्या घरी योगीराज आला. आगत त्याची लीला, निघाला दर्शनाला. लावाचे सहराजे हत्तीवरून निघाले. स्वामी राया समोर उभे टाकले. स्वामी क्रोधित झाले, खाडकन दिली श्रीमुखात. स्वामी कडाडून बदले, तुझा बडेजाव इथे न चाले. ऐसे कित्येक राजे आम्ही बनवले आणि कित्येक मोडले. त्याची गणित काही नसे, लीनता थोर गुण असे. तिथेच मी वसे, भोळी भक्ती मज आवडे. सरदार होते तात्या भोसले नामक, स्वामींचे निष्ठावंत सेवक. यमदूत आला अचानक, काळ समोर दिसू लागला. गेले सरदार घाबरून, स्वामीचे चरण धरले पटकन. सेवा अजून करायची, विनोनी मागितले जीवदान. स्वामी खदखद हसले, यमदूतास सांगितले, समोरीस बैलास ने भले. असे तात्या माझा निस्सीम भक्त, तोची नवल घडले. यमदूताने बैलास नेले, अद्यापही जीव वाचवले. ऐसेच अगणित ठेवा मन पवित्र, करा स्वामीची सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. सुंदराबाईस सेवा घडली, सोलापूरहून होती आली. कारभार सर्व बघू लागली, अशी तिची पूर्व पुण्याई. गर्व तिला झाला, ठेवू नका रे हिला. स्वामी बदले चोळप्याला, सेवा करून ठरली अभागी. ऐसी वृत्ती नसावी, सेवा शुद्ध असावी. पवित्र मनाने करावी, नाहीतर फुलट सारे ठरते. चोळपा पुत्र कृष्णपा करे स्वामीची सेवा. स्वामी सेवा होती त्याचा एकच मेवा. उच्च चेष्टेने जन म्हणते, काय हुशारी व्हावा. नाही लक्ष चोळप्याच्या मुलांच्या शिक्षणाकडे. स्वामी म्हणती, मुले माझी भाग्यवंत. देत नाहीत सेवेत कधी अंत. नसे महत्व कशात, परमार्थ कळी त्याची महती. त्याची धन्य बळपा स्वामीचा भक्त महान. करीत असे सदोदित अनुष्ठान, असे स्वामीचा सेवक छान. सदोदित प्रसन्न स्वामी, त्यावरी वारंवार स्वामी सांगत त्यास, मी देतेस माझ्या शिक्क्या